पप्पा, हा बेटा. जेफ्री एप्स्टीन भारतात आला होता का? तू सध्या सोशल मीडियावरून खूप याच्या संदर्भामध्ये प्रचंड रील्स बघितल्या असतील. म्हणजे याच्यावरून सध्या तर ट्विटरवर असेल किंवा कुठल्याही सोशल मीडियावर महापूर आलेला आहे या जेफ्री एप्स्टीन आणि ग्लिसिन मॅक्सवेल जी आहे त्याची मैत्रीण, जी आता 20 वर्षाची शिक्षा भोगत आहे. या दोघांच्या रील्सवरून प्रचंड म्हणजे भारतामध्ये चर्चा होत आहे. भारतातच नाही बेटा, तर जगामध्ये सगळीकडे यावरून चर्चा चालू आहे. तुझा जो प्रश्न आहे की जेफ्री एप्स्टीन हा भारतात आला होता का, तर रेकॉर्डवरून म्हणजे आतापर्यंतची माहिती उपलब्ध आहे. त्याच्या फाईल्स ज्या डिक्लेअर झालेल्या आहेत त्याच्या फाईल्समधून त्याचा भारत भेटीचा काही उल्लेख येत नाही. परंतु त्याचे जे काही सहकारी आहेत त्यांना भारतामध्ये येण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काही ईमेल्स केलेले आहेत. त्याचं एक प्रायव्हेट जेट आहे बेटा, लोलिता एक्सप्रेस असं त्याच्या प्रायव्हेट जेटचं नाव आहे. या जेटचं लॉग बघता असं कुठलंही भारतामध्ये त्याची भेट नाही. परंतु भारताशी याचा संबंध जो आलेला आहे तो अनिल अंबानी जे उद्योजक आहेत भारतातले मोठे, ते आणि हरदीप सिंग पुरी जे सध्याचे मंत्री आहेत, या दोघांमुळं खास करून या एप्स्टीनचा भारताशी संबंध जोडला जात आहे. त्याचं कारण असं आहे की अनिल अंबानी जो उद्योजक आहे, ह्याचे आणि एप्स्टीनची डायरेक्ट ओळख होती. याच्या संदर्भामध्ये अनेक ईमेल्स उपलब्ध आहेत, ज्याच्यावर तुला मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती मिळेल. त्याच्यानंतर जे पुरी आहेत, हरदीप सिंग पुरी, हे जे सध्या भारत सरकारमध्ये मोदींच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, यांच्या 2015, 2016 आणि 2017 या दरम्यान त्यांचा जो असिस्टंट आहे या एप्स्टीनचा, त्याचं नाव लेस्ली ग्राफ, हा जो सहाय्यक आहे, याच्या मदतीनं हे हरदीप सिंग पुरी आणि त्यांच्या भेटी झालेल्या आहेत. परंतु या दोघांच्या संदर्भामध्ये अनिल अंबानींनी अद्याप कुठलाही खुलासा केला नाही की कशा पद्धतीने त्याच्या भेटी होत्या. तो भेटतही नाही, अनिल अंबानी खुलासाही होत नाही. दुसरीकडं हरदीप सिंग पुरी यांनी मात्र माध्यमांशी बोलताना, माझ्या भेटी या व्यावहारिक होत्या, व्यावसायिक होत्या. भारतामध्ये डिजिटल इंडियाशी संदर्भात काम आपल्याला वाढवायचं होतं. त्या दृष्टीनं आपण त्याच्या भेटी घेतल्याचं म्हटलेलं आहे. परंतु त्याचं जे गुन्हेगारीचं जे रेकॉर्ड आहे ते आपल्याला माहीत नव्हतं, असा हरदीप सिंग पुरी यांनी त्याचा खुलासा केलेला आहे. आणि मोदींशी इस्रायल भेटीच्या संदर्भामध्ये एप्स्टीनच्या ईमेलमध्ये हे नाव आलेलं आहे. त्याच्यामुळे भारताशी त्याचा संबंध दिसतो आहे. बाकी एप्स्टीन भारतामध्ये कधीही आला नाही, आत्ताच्या रेकॉर्डवरून. लक्षात आलं बेटा तुझ्या?